दिवसेंदिवस महिलांवर होणाऱ्या अत्याचारामध्ये वाढ होत चाललीये। महिलांना यासाठी सुरक्षितता मिळावी, याचबरोबर महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर असे कायदे लागू करण्यात यावेत आणि याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठीचं महत्वपूर्ण निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या ज्योतिताई ठाकरे, शिवसेना उपनेत्या सौ अस्मिताताई गायकवाड, शिवसेना उपनेत्या सौ छायाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांच्या वतीनं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना देण्यात आलंय। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे। महिला व बालिकांवर होणाऱ्या अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे। त्यामुळे नराधमांवर तात्काळ गुन्हे दाखल होऊन त्यांना कायद्याचा धाक बसवला पाहिजे। गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत पोहोचवून अन्याय व अत्याचाराला प्रतिबंध करण्यात यावा, यासाठी स्त्री शक्ती विधेयकाची तातडीने राज्यात अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांना शिवसेना उपनेत्या व समन्वयक ज्योतिताई ठाकरे, शिवसेना उपनेत्या अस्मिताताई गायकवाड, शिवसेना उपनेत्या छाया शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले। यावेळी मुंबई येथील माजी नगरसेविका संजना मुणगेकर, रोशनी गायकवाड यांच्यासह सर्व जिल्हा संघटिका प्रिया बसवंती, सीमा पाटील, पूनम अभंगराव, आशा टोणपे, शशिकला चिवडशेट्टी, जोहरा रंगरेज, शहर संघटिका प्रीती नायर, उपजिल्हा संघटिका ज्योती माळवतकर, मंगल मोरे, मीना सुरवसे, पूजा खंदारे, जयश्री पाटील, दीपाली पवार, प्रभावती एलगुंटे, नागू कनमुशे, मीनाक्षी गवळी, भारती मुनोळी, सुरेखा वाडकर आदी महिला पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती। या भेटीत महिला नेत्यांनी जिल्ह्यासह राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे सांगून सध्याचे चित्र अत्यंत विदारक आहे। शालेय मुली बालिका यांची सुरक्षितता कमालीची धोक्यात आली आहे। विद्यमान सरकारने मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे, त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे। हा उद्रेक भविष्यात अधिक वाढणार आहे, यासाठी सतर्कता दाखवून कायदे प्रभावीपणे राबवले जावेत, अशी मागणी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे केली।